हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आम्ही आलो पुण्याच्या मार्केटमध्ये तुळशीबागमध्ये। तर इथं सगळ्यात स्वस्त आणि स्वस्त सामान भेटतं। तर सगळ्यात पहिलं इथं तुळशीबागच्या मागच्या साईडला जिथं भाजी मार्केट आहे तर तिथंच हे पार्किंग आहे इथं। आणि इथं 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पार्क होतात। पर आवरच्या रेटनी आहे। तर 4 व्हीलरसाठी तर 20 रुपये पर आवर आहे, 2 व्हीलरचा कदाचित 10 असेल। तर तिथून नंतर गाडी पार्क करून आम्ही इथून बाहेर आलो। तर बाहेर पडल्याच त्याच लाईनला इथे सगळं जे आपल्या घरासाठी डेकोरेशनसाठी म्हणजे खूप छान तोरण वगैरे होते, पूजेचं सामान वगैरे। तर या लाईनला भरपूर सारं होतं, रांगोळी वगैरे पुढं भेटतील इथंच। तर याच लाईनला मोस्ट ऑफ देवाचं जे पण आसन किंवा घरगुती छोट्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या याच लाईनला होत्या। आतमध्ये आल्यानंतर इथं प्रत्येक गोष्टीची प्राइस थोडी वेगवेगळी आहे। आणि इथं मेन तुळशीबागेत जर तुम्ही पहिल्यांदा गेला किंवा जात असाल तर बार्गेनिंग करायला लागतं तुम्हाला, थोडंफार तरी आलंच पाहिजे, नाहीतर मग कॉस्टली बसू शकतात वस्तू। थोडंफार जे काही आहे तर त्याच्यात प्राईजमध्ये कमी करून देतात। तर इथं जे खूप सारे नथ वगैरे छान छान डिझाईन होत्या, तर मला आवडलेली होती इथं जास्त, त्यामुळे मी इथं बघत होते। तर आता गौरी गणपती जवळ आले, त्यामुळे सगळीकडे जे आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे जास्त आहे, गौराईचं सामान पूजेसाठी जे काही वस्तू लागतात तर तेच सगळ्या मार्केटमध्ये आहे सध्या। आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्राइस जी आहे तर ती वेगवेगळी भेटेल। तर जे गौराईचे हार वगैरे आहेत तर छोट्यातली छोटी वस्तू जरी असेल तरी ॲटलिस्ट 100 रुपयेपासूनच चालू होते। तर यावेळी आता सगळ्यांच्याच किमती वाढलेत, तर आता दागिने वगैरे पण महागलेत थोडे। तर याच्यानंतर खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला दागिन्यामध्ये वगैरे भेटतील। तर इथं कानातले वगैरे होते ऑक्सिडाईजमध्ये वगैरे, खूप छान छान अशी डिझाईन्स होत्या कानातल्यांच्या वगैरे। तर डेली वेअरचे जे फ्रॉक्स वगैरे आहेत मुलींचे वगैरे, तर प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला व्हरायटी भेटते तुळशीबागमध्ये। त्यामुळं तुळशीबागमध्ये जर तुम्हाला जास्त शॉपिंगसाठी जायचं असेल तर एक चांगलाच ऑप्शन आहे। तर हा आहे तो मंडईतला गणपती आहे। तर 5 मानांच्या गणपतीपैकी एक गणपती आहे। तर इथं पण मंडपाचं डेकोरेशनचं काम चालू होतं। आणि खूप छान छान गौराईचे मुखवटे वगैरे होते, अमरावती मुखवटे आहेत हे। तर 500 पासून सुरुवात होती ती 2-2.5 हजारपर्यंत फक्त मुखवटे होते। वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येकाची। आणि प्रत्येक शॉपमध्ये जिथं मुखवटे वगैरे आहेत तर तिथं बाहेर असे गौराईचे साडी वगैरे नेसवून ठेवलेले, डेकोरेशन कसं करायचं किंवा आयडिया येण्यासाठी असं ठेवलेलं आहे। आणि खूप छान छान नवीन असं काही काही वस्तू आल्यात, तर घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकताय।
हे गजरा वगैरे तुळशीबागचं मार्केट जिथून सुरू होतं, म्हणजे दगडूशेठ हलवाईच्या साईडून जिथून आलो आपण, तर त्याच बाजूने जिथून मार्केट चालू होतं, तर तिथेच एकदम हे सगळे फुलं वगैरे आपल्याला जे पण पूजेचे सामान वगैरे पाहिजे तर ते भेटतं. आणि खूप छान असे 10 रुपयेपासून पण इथं गजरे वगैरे चालू होतात. तर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर नक्की इथूनच मार्केटमधून घेतलं पाहिजे. खूप छान व्हरायटीज होते याच्यामध्ये फुलांमध्ये पण. मार्केटमधून आम्ही काय काय आणलं तर हा मी परीसाठी फ्रॉक आणला आहे. तर सेम असाच विहीला पण घेतला होता, पण तिला बसला नाही म्हणून नंतर चेंज करून आणलेला. तर त्यामुळं त्याच्यावरचे फोटो छान आलेले, तर त्यामुळे सेम तिलाही घेतला. आणि ही नथ घेतली, तर ही नथ 100 रुपयाला बसली. तो जो ड्रेस होता तो 350ला बसलेला. आणि हे बाळकृष्णासाठी थोडेसे दागिने आणि छोटासा जो ड्रेस आहे तर तो आणला. तर ते दोन्ही मिळून 120ला काहीतरी बसले. ह्याच्यावरती 40 रुपये प्राईज आहे आणि ते 60 का 70ला बसलं हे. आणि एक कानातले झुमके जे होते तर ते घेतले मी माझ्यासाठी. तर हे 150 रुपयाला होते, थोडे महाग आहेत पण छान वाटले. अशा टाईपचे माझ्याकडे नव्हते म्हणून मी घेतले, कारण मला हे खूप अशा आवडतात झुमके वगैरे.